दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या युट्यूब चॅनलवरती. सध्या आपण आय गॉट कर्मयोगी यावरती साधना सप्ताह या अंतर्गत आपल्याला किमान 3 कोर्स आणि 4 तासाचा अवधी या पोर्टलवरती घालवायचा आहे. ते कोर्स पूर्ण करायचे आहेत. मात्र काही बांधवांना या आय गॉट कर्मयोगी ऍपवरती लॉग इनला अडचणी येत आहेत. या पद्धतीने आपलं जे ऍप आहे ते ऍपला आपण ओपन केलं तर अशा पद्धतीने आपल्याला पेज दिसेल. तर इथे साइन इन आपल्याला करायचं आहे. साइन इन इथे आपण 2 पद्धतीने होऊ शकतो, लॉग इन विथ पासवर्ड किंवा लॉग इन विथ ओटीपी. ज्याने आपल्याला व्हायचं असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे डिफॉल्ट जे आहे ते लॉग इन विथ पासवर्ड यावरती डिफॉल्ट आहे. जर आपल्याला मेल आयडी आणि पासवर्ड माहित असेल तर इथून आपण लॉग इन होऊ शकतो किंवा इथे लॉग इन विथ ओटीपी याने आपण होऊ शकतो. आपला मोबाईल नंबर टाकून इकडे रिक्वेस्ट ओटीपी करून आपण ते लॉग इन होऊ शकतो. मात्र बऱ्याच वेळेस ओटीपी येत नाही किंवा ओटीपी टाकलं तरी आपल्याला ऍपमधून बाहेर फेकतं. लॉग इन विथ पासवर्डने सुद्धा आपल्याला त्या ऍपच्या बाहेर फेकलं जात आहे. समस्येच्या निराकरणासाठी आपल्याला आपला ऍप जे आहे त्या ऍपला आपल्याला प्रेस करून ठेवायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला ऍप इन्फो हे दिसेल, आय लिहिलेला आयकॉन आहे गोलमध्ये ऍप इन्फो, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टोरेज युजेस जे आहे त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला क्लिअर कॅचे जे आहे क्लिअर करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला क्लिअर डाटा हे सुद्धा करून घ्यायचं आहे. किंवा आपण या ऍपला प्रेस करून इथे अनइन्स्टॉल सगळ्यात खाली दिसतंय, अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करून सुद्धा करू शकतो. या 2 पद्धतीचा वापर करून आपण आपली समस्या सोडवू शकतो. त्यानंतर ऍप ओपन केल्यानंतर साइन इन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे आपण आता लॉग इन होणार आहोत. लॉग इन झाल्यानंतर इथे अशा पद्धतीने आपलं हे पेज ओपन होईल. इथे सर्च हा जो खाली आपल्याला 3 नंबरचा आयकॉन दिसतो, इथे आपण सर्च आयकॉन करून आपला जो काही कोर्स आपल्याला पूर्ण करायचा आहे त्याचं इथे नाव टाकून आपण तो सर्च करून एनरोल करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण आपले ऍपची जी लॉग इनची समस्या आहे ती दूर करू शकतो. तुमच्या शॉर्ट्समध्ये एवढंच भेटत पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.